नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 27 नोव्हेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक तुम्हाला सांगतो 500 ते 600 मध्ये होती आणि 40-50 नग लाल कांद्याचे होते ट्रॅक्टर आणि पिकअप मिळून। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये पिकअपचं लिलाव झालंय, लाल कांद्याचं बी बघितलं, उन्हाळ कांद्याचं बी बघितलं आपण आणि आता इकडे पिकअपचं चालू आहे। त्याच्यानंतर ट्रॅक्टरकडे जाणार आहे, ट्रॅक्टरचे बी लाल कांदे बाकी आहे। ट्रॅक्टरचं पण बाजार भाव बघू काय निघतं, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा। आतापर्यंत पिकअपमध्ये आपण बघितलंय 2000 पर्यंत हायेस्ट निघालंय आणि इकडे बघू ट्रॅक्टरमध्ये किती निघतं, तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। 42, 43, 1, 2, 3, 4, 5, 6, 11, 14, 15, 16, 25, 26, 27, 28, 29, 30, 41, 43, 52, 60 रुपये, 61 रुपये, 2 धनी, 62 रुपये, 43, 62, 63 रुपये, 64 रुपये, 70 रुपये, 75, 3 कुणाल गवा 4375 रुपये जायले, बघू शकतो तुम्ही। 4375 1375 रुपीज दाखव पावती। 4375 रुपये। बर, कुठले दादा? आसरखेडे। कोणतं बियाणं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। बरं, ठीक, पुढे बघू। त्याला काय वैती गेली इतक्यात पोचलो ना ते 41 रुपया 41 किती गेला? 41 पूर्ण। बरं, पूर्ण 41 जायले। हा नग जायले 41 रुपये, 4100 रुपीज। आसरखेडे, आसरखेडा ना? बरं, पुढे बघू। हे किती गेलो? 1600 रुपये जायले, 1600 रुपीज। पहिला नग घ्या ट्रॅक्टरच्या लाईनचा, हा 1600 जायले, हा 4100 रुपये गेला। पुढे बघू। का हो 4100 जायले? बरं, कुठला आहे कांदा? आसरखेड। कोणतं बियाणं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे। बरं, किती दिवस झाले कांदा काढून? 15 दिवस झाले ना? बरं, पुढे बघू। काल होते तुम्ही? काल किती गेलं होतं? 4252 पर्यंत गेलं होतं काल। बरं, पुढे बघू। काय गेलं? 4100 रुपये जायले। आता बघू शकतो तुम्ही, 4100 रुपये, 4100, 4100 रुपीज। बरं, कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। आणि कधी काढलाय कांदा? किती दिवस झाले? काल होते तुम्ही? काल नव्हते ना? बरं, ठीक, पुढे बघू। बघू शकतो तुम्ही, किती गेलं? किती गेलं? 1900 रुपये, 1900 रुपीज। आसरखेडा ना? कोणतं बियाणं होतं याचं? गावठी बियाणे। पुढे बघू। 1851, बघू शकतो 1851 आसरखेड्याचा कांदा आहे, 1851 रुपीज। बरं, 4152 जायली, बघू शकतो मी, 4152 रुपीज। आसरखेड्याचा कांदा आहे। का हो काल होते तुम्ही? काल नव्हते। बरं, कुठला आहे कांदा? आसरखेड्याचा। कोणतं बियाणं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे। किती दिवस झाले कांदा काढून? 8-10 दिवस झाले। बरं, ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो तुम्ही, 4141 जायले, 4141 जायले, 4141 रुपीज। बरं, आसरखेड्याचा कांदा आहे। ठीक आहे, काय नाव शेतकरीचं? बाजीराव पवार। बरं, आसरखेड्याचे। आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। ओके, किती दिवस झाले कांदा काढून? 8-10 दिवस झाले ना। 8-10 दिवस झाले, वाळून आणले ना? बरं, पुढे बघू। बघू शकतो तुम्ही क्वालिटी। किती गेलो? 1450, 1450 रुपीज। कुठला आहे कांदा? आसरखेड्याचा कांदा आहे। बरं, 4300 रुपये, 4300 रुपये जाईल, बघू शकतो तुम्ही। साईज 45 ते 55 मध्ये कुठला आहे कांदा? आसरखेडे,
बरं 4300 रुपीज. आणि कोणतं बियाणं होतं याचं? बरं घरगुती बियाणे. ठीक आहे. काल होते का तुम्ही? काल किती गेला होता? 4200 पर्यंत काल गेला होता. आज 4300 रुपये जायले हा कांदा. बघू शकतो तुम्ही. कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती बियाणं आहे. बरं ठीक आहे. ओके. पुढं बघू. 2030 रुपये जायले. 2030 रुपीज. तांगडी ना? तांगडी. बरं तांगडीचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. आणि कोणतं बियाणं होतं याचं? हे चायना कांद्याचं आहे. चायनाचं बियाणं आहे. बरं काल होते का तुम्ही? नाही काल नव्हतं आम्ही. काल नव्हते. बरं किती दिवस झाले कांदा काढून? कांदे काढून 8 दिवस झाले कांदे काढून. अच्छा अच्छा ठीक आहे. पुढं बघू. 4271 जायले. 4271 रुपीज. कुठला आहे कांदा? आसरखेड्याचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी. आसरखेड्याचा कांदा आहे. 4271 रुपये जाईल. 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. बरं कोणतं बियाणं होतं याचं? साधं बियाणं. साधं बियाणं आहे. किती दिवस झाले कांदा काढून? तरी 8 दिवस झाले. बरं ठीक आहे. 8 दिवसाचा कांदा आहे. पुढं बघू. मित्रांनो लाल कांद्याची लाईन बघतो आपण आता. पहिलंच नग बघतोय. गोल्टा गोल्टी मिक्स आहे. काय गेलं? 700 रुपये जायले. 700 रुपीज. 700 रुपये. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. बरं कुठले आपण? देवरगाव. किती दिवस झाले कांदे काढून? 8 दिवस झाले. बरं पुढे बघू. बघू शकून क्वालिटी कांद्याची. गोल्टा माल किती गेला? माल मीडियम माल ना. किती गेला? 1751. 1751 रुपीज. कुठला आहे कांदा? नारायणगाव. बरं नारायणगाव. कुठला? इडलंच का? चांदवड मधला. बरं मीडियम गोल्टा मिक्स आहे. बघू शकतो. ठीक आहे. किती दिवस झाले कांदा काढून? 15 दिवस झाले. बरं किती 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 खराब निघाला? हे 3 बिघे जिरायले कांदे. एवढंच फक्त? एवढे. बरं बघू शकतो तुम्ही 3 बिघ्यातले कांदे एवढे मित्रांनो. नुकसान भरपूर आहे. बरं कोणतं बियाणं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. बरं पुढं बघू. काय भाव गेलं? 1690 रुपये. 1690 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं किती दिवस झाले कांदा काढून? 15 दिवस होईल बाबा. बरं पुढं बघू. कोण इकडं? पुढं बघू. काय भाव गेला आता? किती? 800 रुपये झाले. 800 रुपये. कुठले आपण? साखरी. बर किती गेलं? 1400 रुपये. बघू शकतो 1400 झाले. 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? बर 1400. किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस झाले ना. बर काय भाव गेलं? बघू शकतो तुम्ही साईज आहे 55 ते 50 ते 55 साईज आहे. काय गेलं? 1250. बरं 1250 रुपीज. कुठले काका? बर बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 1311 रुपये. 1311 रुपीज. कुठला कांदा? साखरेचा कांदा आहे. 1311 जाईल. कोणतं बियाणं आहे याचं? बियाणं कोणतं आहे? पावसाळी. बरं ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1260 रुपये जायले. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? यावल. किधर आहे? जलगाव. जलगाव साईड. यावलचा कांदा आहे. बरं कोणता बी होता? बी किस कोणचा आहेस का? हॅलो हिंदी में बोलो. बरं पुढं बघू. तर आपण लाल कांद्याच्या दुसऱ्या लाईनला आलोय. बघू शकतो तुम्ही 2000 रुपये जायले. हा दुसरा नग बघतो आपण 2000चा. 2000 रुपीज. कुठले आपण? खेलदरीचा कांदा आहे. किती दिवस झाले काढून? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. कोणतं बियाणं होतं याचं? येलोराचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू. तर मित्रांनो दुसऱ्या लाईनला आलो आपण. पहिलंच नग बघतोय दुसऱ्या लाईनचं. 916 रुपये जायले आहे ना. नांदुर्डी. बरं
नांदुर्डीचा कांदा आहे 916 रुपये, 960 रुपीज. बरं, कोणतं होतं बियाण्याचं? वरच. ठीक. पुढं बघू काय गेलं. 850 रुपये. 850 रुपये जाईल. 850 रुपीज बघू शकतो तुम्ही. 850 रुपये. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं. किती कांदा शिल्लक असेल आता? बरं ठीक आहे. पुढं बघू किती गेलं. 1026 बघू शकतो तुम्ही. सुपर मीडियम कांदा आहे. बर, कुठला आहे कांदा? भायळ्याचा कांदा आहे. किती शिल्लक अजून? संपला. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 8.9. 8.9 जायले बघू शकतो तुम्ही. 875 रुपीज. कुठले आपण? देवरगाव. अच्छा. आणि किती शिल्लक कांदा अजून? 2 गाड्या आहे का? बरं ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही. काय गेलो? 1511 जायले बघू शकतो तुम्ही. क्वालिटी कांद्याची सुपर माल डबल पत्तीमध्ये 1511 रुपये. बरं, कुठला आहे कांदा? खानगाव थडी. कोणतं बियाणं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. खानगाव थडीचा कांदा आहे. कांदा किती शिल्लक आहे अजून? संपला, आवरला. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेली? 1015 रुपये. 1015 रुपीज बघू शकतो मी. 1015 रुपये. कुठला आहे कांदा दादा? खानगाव थडी. किती आहे अजून कांदा शिल्लक? शेवटची गाडी ना. बरं ठीक. कोणतं बियाणं होतं याचं? येल्लोरचंच बियाणं आहे. ठीक. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. साईज आहे 55 ते 60 साईज आहे. किती गेला दादा? 1511. 1511 रुपीज. 1511. कुठला आहे कांदा? शिंपी ठाकळी. 1511. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. किती कांदा शिल्लक आहे अजून? कांदा किती शिल्लक आहे? 2 गाड्या आहे का? ठीक. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 830 रुपये. 830 रुपीज. 830 रुपये. कुठला आहे कांदा? खानगाव थडी. किती कांदा अजून शिल्लक? शेवटची गाडी. कोणतं बियाणं होते? घरगुती बियाणं आहे. ठीक. पुढं बघू काय गेलं. किती गेलं? 1280 रुपये. 1280 रुपीज. 1280 बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1280. कुठला आहे कांदा? मांगी तुंगी. कोणतं बियाणं होतं याचं? राधिकाचं बियाणं आहे. मांगी तुंगीचा कांदा आहे. ठीक आहे. किती कांदा शिल्लक अजून? 2 ट्रॅक्टर आहे का? ठीक. पुढं बघ काय भाव गेलो? 830 रुपये. 830 रुपीज. 830 रुपये. कुठला आहे कांदा? बरं, कुंभारी ना. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. किती कांदा शिल्लक? संपलं. बरं, काय भाव गेलं? 875 रुपये. बघू शकतो 875. 875 रुपीज. कुठला आहे कांदा? प्रवळस पिंपरी. कोणतं बियाणं होतं काकायचं? घरगुती बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? संपले, आवरलं. ठीक आहे. पण मग भाव वाढलेच नाही ना. बरोबर. चालत. काय गेलं? 1030 रुपये. 1030 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1030. 1030. कुठला आहे कांदा? उर्दू. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती. किती कांदा शिल्लक अजून? संपला. बरं ठीक. पुढं बघू